धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील मतदान केंद्रावर मोठा राडा झालाय। मिरच्या मारुती प्राथमिक विद्या मंदिरातील मतदान केंद्रातील मतदान यंत्रांची तोडफोड करण्यात आली आहे। खोली क्रमांक 1 मधल्या मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आली आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी खोली क्रमांक 1 मध्ये शिवीगाळ करत मतदान यंत्राची तोडफोड केल्याचा आरोप होतोय। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी हा आरोप केला। तर ही दृश्य आहेत धुळ्यामधली मतदान केंद्रावरती राडा झालाय। शिवीगाळ करत खोली क्रमांक 1 मधल्या मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आलेली आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतो। धनंजय दीक्षित आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। धनंजय, वाद एवढा विकोपाला का गेला? थेट मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आली आहे, काय घडलंय नेमकं? प्रज्ञा, असं आहे की आज धुळे महानगरपालिकेसाठी सार्वत्रिक मतदानाची प्रक्रिया सकाळपासून शांततेत पार पडत होती। मात्र प्रभाग क्रमांक 18 जो आहे त्या ठिकाणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप हा शिंदे गटाच्या शिवसेनेने केलाय आणि त्या वादातूनच या मतदान यंत्राची तोडफोड झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे। या ठिकाणी आता पोलीस देखील घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि योग्य ती कारवाई जी आहे ती निवडणूक आयोगाकडून करण्यात येते आहे। या घटनेनंतर सतीश महाले जे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत भाजपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची देखील मागणी या निमित्तानं केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमकी काय कारवाई करतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, धनंजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।